नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी साइड बाय साइड 2 रेसिपी पण दाखवते। त्याचबरोबर रामचे रिलेटेड खूप सारे प्रश्न होते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की रामला तुम्ही कसं खायला घालता किंवा राम स्वतःच्या हाताने कसं खातो किंवा त्याचे खाण्याचे काय काय पदार्थ आहेत या रिलेटेड थोडंसं सांगा। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही थोडंसं वरवर जेवढं मला माहिती आहे किंवा जसं मी रामसोबत खायला एक्सपेरिमेंट करत असते त्या सर्व गोष्टी शेअर करणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तर सुरुवातीला राम जो आहे तो 1.5 वर्षाचा आहे, म्हणजे 1.5 इयरचा तो आता झालेला आहे। तर जसा तो 6.5 महिन्यांचा झाला तसं मी त्याला वरचं जे काही सॉलिड किंवा सेमी सॉलिड फूड असेल ते द्यायला सुरुवात केली होती। तर सुरुवातीला जेव्हा राम 6 महिन्याचा होता त्यावेळेस मी त्याला सर्व जे काही खायला असेल ते प्युरी फॉर्ममध्ये द्यायचे, म्हणजे ॲपल थोडासा बॉईल करून त्याची प्युरी करणं किंवा दलिया बनवून त्याची प्युरी करणं किंवा अदर काही फ्रूट्स वगैरे असेल त्याचं देखील मी बॉईल करायचे थोडंसं आणि त्याची प्युरी मिक्सरमध्ये बारीक करीत असायचे। तर अशा प्रकारे मी त्याला खायला द्यायला सुरुवात केली। आता रामच्या बाबतीत सांगायचं झालं तर जे काही आपण मिल्क घेतो, काऊचं असेल किंवा बफेलोचं असेल तर ते मिल्क तो घेत नाही। त्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडीशी पीडियाश्युअर ॲड करते। तर पीडियाश्युअर द्यायचं की नाही हे सुरुवातीला मी डॉक्टरला विचारलं होतं आणि त्यानंतर त्याला पीडियाश्युअर द्यायला मी सुरुवात केली। तर थोडंसं मिल्कमध्ये मी ते मिक्स करते आणि सकाळ संध्याकाळ थोडंसं देत असते मिल्क त्याच्यासाठी। 1 कपच्या अराउंड तो मिल्क घेत असतो। अदरवाईज मी त्याला 4 टाईम दिवसातून जेवायला बनवत असते। मग सकाळचा ब्रेकफास्ट असेल, दुपारचा लंच असेल किंवा संध्याकाळचा डिनर असेल असं मी त्याला जेवायला देत असते किंवा दुपारच्या वेळेत जर जास्त काही खाल्लं नाही तर असं 4 वेळा मी त्याला जेवायला बनवत असते आणि बाकीच्या टायमिंगला स्नॅकचे काही पदार्थ किंवा फ्रूट असेल हे मी त्याला देत असते। तर फळांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दिवसाला तो 1 फळ खातो किंवा 2 देखील खातो। आता फळं खाताना देखील त्या सिलेक्टेडच फळं खात असतो तो, म्हणजे बनाना खाणं झालं, ॲपल तर त्याला जास्त काही आवडत नाही, लहान होता त्यावेळेस अगदी आवडीने खायचा। या व्यतिरिक्त जे काही सिट्रस फ्रूट असतील म्हणजे मोसंबी असेल, संत्री असेल ही फळं त्याला जास्त आवडतात किंवा बनाना मी दिवसातून 2 टाईम देखील रिपीट करते। आता खूप सीझनमध्ये आपण बनाना लहान मुलांना देत नाही, पण राम कोणत्याही सीझनमध्ये जरी फ्रूट खाल्लं, बनाना खाल्ला तरी त्याला कॉमन कोल्ड असेल किंवा सर्दीचे वगैरे जे काही प्रॉब्लेम होतात ते अजिबात त्याला होत नाही, कारण त्याच्या बॉडीला तो ॲक्सेप्टन्स झालेला आहे ते फ्रूट खाण्याचा। त्यासाठी मी त्याला बनाना नेहमी देत असते आणि लहान मुलांना बनाना देखील दिलं पाहिजे, खूप न्यूट्रिशियस असतं असं मला वाटतं। तर बनाना मी त्याला नेहमी देत असते। या व्यतिरिक्त चिकू वगैरे असेल किंवा सीझनल जे काही फ्रूट असेल ते देखील तुम्ही देऊ शकता। पपाया देऊ शकता, त्यात व्हिटॅमिनचे खूप सारे सोर्स असतात, त्यासाठी पपाया देखील दिला पाहिजे। तर असं फ्रूटच्या बाबतीत देत असते। आणि खाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी स्क्रीनवरती देखील तुम्हाला लिस्ट देईन मी त्याला खाण्यामध्ये काय काय देत असते। तर सुरुवातीला मी रामसाठी दलिया बनवते किंवा रव्याची खीर असेल किंवा साबुदाण्याची खीर असेल, या व्यतिरिक्त नाचणी सत्व असेल किंवा मसाला खिचडी असेल, या प्रकारे मी वेगवेगळे पदार्थ त्याच्यासाठी बनवत असते। उपमा बनवते किंवा रताळ्याची खीर बनवते। कधी जर त्याला जास्त भूक नसेल तर पोहे बनवते किंवा या व्यतिरिक्त तुम्ही सांगायचं झालं तर जो काही तिखट दलिया असतो तो दलिया देखील मी त्याच्यासाठी बनवते। हे सर्व पदार्थ त्याला आवडतात आणि त्याला जे आवडतं तेच मी नेहमी बनवण्याचा प्रयत्न करते। एक गोष्ट होते की मुलांच्या आवडीचं जर आपण काही बनवलं तर मुलं आवडीने देखील खातात आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ पाहिला की खायला देखील उत्सुकता दाखवतात। त्यासाठी त्यांना जे आवडेल ते तुम्ही त्यांना खाण्यामध्ये देत जा। भलेही तो पदार्थ दिवसातून 2दा रिपीट होऊ द्या, पण आवडत असेल तर देत जा आणि थोडंसं न्यूट्रिशियस देण्याचा प्रयत्न करा, कारण थोडंसं हेल्दी वगैरे जर असेल तर मुलांचं पोटभर खाणं होतं आणि दिवसभर मुलं फ्रेश देखील राहतात। जर पोटात भूक असेल आणि दिवसभर लहान मुलं जे असतात ते खेळत असतात त्यामुळे त्यांना सतत भूक लागते, त्यासाठी जे काही असेल ते न्यूट्रिशियस द्या जेणेकरून की ते देखील आवडीने खातात आणि भुकेचा जास्त काही प्रश्न उरतच नाही। तर आता हे तर झालं त्याच्या जेवणाबद्दल। या रिलेटेड तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये रेसिपी वगैरे पाहिजे असेल किंवा कसं मी बनवते हे जर पाहायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। मी रेसिपीसुद्धा तुम्हाला अधूनमधून दाखवत जाईल किंवा त्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ देखील बनवेल। तर आता प्रश्न येतो तो म्हणजे रामला स्नॅकमध्ये मी काय काय देत असते। तर स्नॅकमध्ये मी त्याला वेगवेगळ्या प्रकारची फळं असतील किंवा बाकीचे काही मुरमुरे असतील, मखाणे असतील किंवा ड्रायफ्रूटमध्ये फक्त मी त्याला मनुके देत असते, कारण बाकीचे काजू वगैरे तो जास्त खात नाही आणि घशामध्ये गुंतण्याचे देखील चान्सेस असतात, त्यासाठी हे सर्व मोठे पदार्थ मी त्याला देत नाही। या व्यतिरिक्त फुटाणे असतील किंवा रोस्ट केलेले शेंगदाणे असतील हे मी सर्व त्याला देत असते। त्या किंवा नॉनव्हेजमध्ये जर काही बनवलं तर सूप देते किंवा बॉईल एग देते आणि नॉनव्हेज त्याला जास्त आवडतं। किंवा जर भाकरी वगैरे जर आम्ही खात असोल, भाकरी असेल, चपाती असेल, हे देखील मी त्याला भरवते। 1 वर्षानंतर जर तुमची मुलं आवडीने तुम्ही जे काही खाता ते जर खाण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत असाल तर नक्की तुम्ही त्याला डेफिनेटली खाऊ घालू शकता, कारण की डॉक्टरसुद्धा सजेस्ट करतात की 1 वर्षानंतर मुलांना तुमच्या जेवणामध्ये तुम्ही घेत जा। भलेही तिखट देणं का नाही होईना, पण जी काही भाजी चपाती असेल ती थोडीशी घालण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून की तिखट वगैरे जरी असेल तरी मुलं
खाण्याला आवड दाखवतात आणि खातात देखील, त्यासाठी ते देखील तुम्ही तुमच्या खाण्यातले काही पदार्थ त्यांना घालू शकता। तर आता राम स्वतःच्या हाताने कसं खातो, ज्यावेळेस तुम्ही कोणताही पदार्थ मुलांसमोर ठेवता त्यावेळेस मुलं स्वतः ट्राय करायला पाहतात की हे फ्रूट काही असेल किंवा जे काही स्नॅक असेल ते मी हाताने कसं खाऊ शकतो। तर सुरुवातीला मी काय करायची, रामला एका वाटीमध्ये जे काही स्नॅक्सचा पदार्थ असेल किंवा खाण्याचा पदार्थ असेल ते मी त्याच्यासमोर ठेवायचे आणि तो सुरुवातीला त्याला खाता नाही यायचं, तर स्पूनच्या साहाय्याने तो सुरुवातीला खायचा प्रयत्न करायचा, पण त्याला स्पूनच्या साहाय्याने जमत नव्हते। नंतर तो त्याच्या हाताने खायला सुरुवात केली आणि असं करून करून त्याला रोजची सवय लागली। आता सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये असं होतं की मुलं कपडे खराब करतात खाण्याच्या वेळेस, किंवा मॅट असेल किंवा खाली टाईल्स वगैरे असेल हे सर्व खराब करतात। तर अशा वेळेस काय करायचं, सुरुवातीला तर थोडासा त्रास होतोच आपल्याला, कारण की मुलं कपडे वगैरे खराब करत राहतात, पण काही चांगल्या रिझल्टसाठी हे कपडे खराब होणं देखील चांगलं आहे, कारण की मुलं स्वतःच्या हाताने खायला शिकतात आणि तेवढ्या वेळात आपली बाकीची खूप सारी कामं होतात। त्यासाठी जो स्नॅक्सचा पदार्थ असेल तो त्यांच्यासमोर ठेवायचा, भले ते डाळिंबाचे दाणे असतील, मनुके असतील किंवा बॉईल केलेले एग असेल, तर त्यातला येलो पार्ट नका देऊ, व्हाईट पार्ट तुम्ही देऊ शकता, कारण की येलो पार्ट घशामध्ये गुंततो आणि मुलांना गिळण्यामध्ये थोडासा त्रास होतो, त्यासाठी व्हाईट पार्ट द्यायचा आणि त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण सुद्धा चांगलं असतं। जर तुम्ही नॉनव्हेज वगैरे खात नसाल तर त्याला तुम्ही अल्टर वेगवेगळे पदार्थ बनवू शकता, खूप साऱ्या रेसिपी तुम्हाला यूट्यूबवरती देखील पाहायला भेटेल। तर सुरुवातीचे काही दिवस असतील ज्यावेळेस रामचा 6.5-7 महिन्याचा होता, त्यावेळेस मी एका बुकवरती सर्व त्याच्या रेसिपी लिहून काढल्या आणि त्यानुसार मी त्याला दिवसाला बनवत असायचे, कारण बिईंग अ न्यू मॉम आपण खूप नवीन असतो आणि या सर्व गोष्टी आपल्याला माहीत नसतात। तर या सर्व गोष्टी मी सुरुवातीला नोट डाऊन केल्या आणि त्यानुसार मी बनवत जायचे। नंतर तर आपल्याला सवय होऊनच जाते, त्याप्रमाणे आपण बनवत असतो। जे काही पदार्थ मी बनवत असते ते रामला पण सूट होतील याप्रमाणेच मी बनवत असते, कारण की मला जे खायचं आहे तर त्यामध्ये रामसुद्धा खाणार असतो, कारण की आपण खायला लागलो की मुलंसुद्धा आपल्या सोबत बसतात। त्यासाठी ज्या कोणत्या ट्रेमध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही जेवायला घेता त्यावेळेस मुलांना जो काही खाऊचा पदार्थ तुम्ही बनवला आहे तो सुद्धा सोबत घेऊन बसा, जेणेकरून की मुलं आपल्यासोबत खूप आवडीने खातात आणि जास्त प्रमाणात सुद्धा खातात। तर असं होतं, नेहमी मी जे काही बनवत असेल त्यामध्ये समजा खिचडी भात जर बनवला तर मिरची वगैरे असेल ते थोडंसं स्लिट करून किंवा लांब टाकते, जेणेकरून की त्याला सुद्धा खाता येईल। आता मला पण दलिया आवडतो आणि रामला देखील आवडतो, त्यासाठी मी दूध असेल तूप असेल याचं प्रमाण जास्त टाकते, जेणेकरून की तो देखील आवडीने खाईल। तर अशा प्रकारे मी त्याच्या खाण्याच्या सवयी बदललेल्या आहेत आणि खाण्यामध्ये खूप रामपिकी ईटर आहे, कारण की खूप साऱ्या गोष्टी त्याला आवडत नाही, पण ज्या पण गोष्टी आवडतात त्या मी सुपर हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करते आणि चविष्ट होईल याप्रमाणे बनवत असते। आता रामच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी आधीच तुम्हाला सांगितलेलं की दूध तो खूप कमी पितो, त्यासाठी मी काय करते, जे काही पदार्थ बनवायचे असेल, समजा शिरा बनवायचा असेल किंवा खीर बनवायची असेल कोणत्या प्रकारची, त्यामध्ये साबुदाण्याची खीर असेल, रताळ्याची खीर असेल किंवा बाकी काही दलियाची खीर असेल, तर या सर्वांमध्ये मी दुधाचं प्रमाण जास्त ठेवते, जेणेकरून की त्याला प्रोटीनचा सोर्स सुद्धा कमी पडायला नको। त्यासाठी मी दुधाचं प्रमाण जास्त ठेवते अशा पदार्थांमध्ये, किंवा थोडासा चहा आणि त्यामध्ये दूध पण देत असते। आणि चहा जो बनवते मी तो गुळ पावडर टाकूनच ॲड करते आणि त्याचे जे काही पदार्थ असेल त्यामध्ये सुद्धा गुळ पावडरचं ॲड करते। साखरेचं प्रमाण खूप कमी ठेवते, जे काही स्नॅक्सचे पदार्थ वगैरे बनवते त्यामध्ये साखर असते पण जास्त काही तो खात नाही, त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही। तर सुरुवातीपासूनच रामला गुळाचे पदार्थ जास्त आवडतात, कारण की लहानपणापासून मी त्याच्या डाएटमध्ये तेच सर्व ठेवलेलं आहे आणि त्या रिलेटेडच टेस्ट आता त्याला डेव्हलप झालेली आहे, त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम होत नाही आणि तो आवडीने देखील खातो। तर अशा प्रकारे रामच्या काही ज्या सवयी आहेत त्या मी सुरुवातीपासून त्याला लावून घेतलेल्या आहेत आणि मला सुद्धा खूप त्रास होतो, कारण की लहान मुलं देखील खाताना कधी कधी खूप नखरे करतात आणि खाऊ खाण्यास नकार देतात। तर अशा वेळेस सुद्धा वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता। तर या रिलेटेड सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल। तर चला मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते। आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहायला आवडला असेल आणि थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय अँड टेक केअर।